नमस्कार, मी मनाली. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. पाहणार आहोत राज्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या. बातमी 36 जिल्ह्यांची मध्ये. अमोल कोल्हेंना पाडण्याचा विडा काही जण उचलायला लागलेत, पण जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणि आई भवानीचा आशीर्वाद आपल्या मागे आहे तोपर्यंत अमोल कोल्हेंना घाबरण्याची गरज नाही असं म्हणत जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचण्याचं काम केलं. शिर्डीमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 दिवसीय शिबिराकडे रोहित पवार गैरहजर असल्याचं दिसून आलंय. रोहित पवार कुटुंबासोबत बाहेर असल्यामुळे गैरहजर राहिल्याची माहिती मिळते. महाराष्ट्रातून दररोज एक उद्योग गुजरातला जातोय. महानंद सागर दुग्ध प्रकल्प गुजरातला नेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलाय आणि त्यावर आता विरोधकांकडून फेक नेरेटिव्ह पसरवलं जात असल्याचं प्रत्युत्तर चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलंय. लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीनं आता जोरदार तयारी सुरू केली आणि येत्या 5 जानेवारीला महायुतीची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला महायुतीमधील सगळे प्रमुख नेते सुद्धा उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी महायुती ॲक्शन मोडवर आली असून आगामी निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्धार केल्याचं सुनील तटकरे यांनी सांगितलंय. तसंच 14 जानेवारीपासून राज्यभर मेळावे घेण्याचं सुद्धा नियोजन करण्यात आलंय. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये 45हून अधिक जागा जिंकू असा दावा सुद्धा करण्यात आलाय. वैभव नाईक माझे मित्र आहेत. वैभव नाईकांनी देवळात येऊन नारळाला हात लावून पाणबुडी प्रकल्प कोणामुळे गेला हे सांगावं असं आवाहन उदय सामंत यांनी केलं आणि आदित्य ठाकरेंनी यावर काम केलेलं नाही असं म्हणत उदय सामंतांनी ठाकरेंवर टीका सुद्धा केली. तर प्रकल्पग्रस्त पुनर्वसन योजनेमधला घोटाळा अर्थात पीएपी घोटाळ्यामध्ये किरीट सोमय्या यांनी थेट शरद पवार आणि कुटुंबियांवर गंभीर आरोप केलेत. मुंबई पालिकेच्या 20,000 कोटींच्या या घोटाळ्यामध्ये शाहिद बलवा आणि पवारांचे निकटवर्तीय चोडिया यांना लाभ मिळाला असा आरोप सोमय्यांनी केलाय. मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी करावी अशी मागणी सुद्धा किरीट सोमय्यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिर्डीतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या घरी भेट दिली आहे. साई संस्थानचे माजी विश्वस्त महेंद्र शेळके यांच्या घरी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचं स्वागत करण्यात आलं. लोकसभेमध्ये कुणाच्या सोबत राहायचं आणि कुठे लढायचं याचा निर्णय फेब्रुवारीमध्ये घेऊ अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे. आमच्याकडे लोकसभा लढू शकेल अशा ताकदीचा कार्यकर्ता नसल्याची कबुली सुद्धा त्यांनी दिली आहे. नवनीत राणा यांनी आमच्या पक्षाकडून लढावं, अन्यथा अमरावती मतदारसंघ आम्हाला द्यावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. कोल्हापुरामधील राजाराम कारखान्याच्या एमडीला केलेल्या मारहाण प्रकरणी सतेज पाटील गटाच्या 20हून अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. या प्रकरणी आता माजी स्थायी सभापती डॉक्टर संदीप नेसदार यांच्यासह 8 जणांना अटक करण्यात आली आहे. तर मुंबईत होणाऱ्या 20 जानेवारीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीत आज महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी मुंबईमधील मराठे अंतरवाली सराटीत जाणार आहेत आणि दुपारी 2 वाजता होणाऱ्या बैठकीसाठी सुमारे 150 मराठे बांधव अंतरवाली दाखल होणार आहेत. तर या बैठकीत मुंबईतील आंदोलनाच्या नियोजनावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळते. अशोक चव्हाण भाजपमध्ये आले तरी देखील लोकसभेची निवडणूक मीच लढवणार असा दावा नांदेडचे भाजपचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी केलाय. अशोक चव्हाण पक्षात आले तरी मला चिंता नाही असं देखील ते म्हणाले असून माझा पक्ष आणि पंतप्रधान मोदी माझ्या सोबत आहेत, त्यामुळे माझा कुणीही पराभव करू शकत नाही असं चिखलीकर यांनी सांगितलं. हिंडनबर्ग प्रकरणामध्ये अदानी समूहाला सुप्रीम कोर्टानं दिलासा दिलाय. अदानी हिंडनबर्ग एसआयटी चौकशीची गरज नाही, सेबीकडून योग्य पद्धतीनंच तपास असल्याचं कोर्टानं म्हटलंय. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव बंद आहेत. शेतकऱ्यांनी आणलेला कांदा बाजारातून नेण्यासाठी वाहन चालक तयार नसल्यानं कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव बंद केलेत आणि त्यावर आता व्यापारी आणि वाहन चालक संघटनांची बैठक होणार असून त्यामध्ये पुढील निर्णय घेतला जाणार आहे. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला बाजारपेठेमध्ये सगळे व्यवहार सुरळीत झाले आहेत. मंगळवारच्या वाहन चालकांच्या संपामुळे भाज्या आल्या नसल्यानं भाज्यांचे दर वाढले होते. औषध आणण्याच्या बहाण्यानं 8 महिन्यांच्या बाळाला एका महिलेकडे सोपवून त्याची आई पसार झाल्याची घटना घाटी रुग्णालयात घडली आहे.
हे बाळ सध्या घाटीतील बालरोग विभागात दाखल आहे। सांगली जिल्ह्यात गेल्या 9 महिन्यांमध्ये 935 कोटींची जीएसटी वसुली करण्यात आली आहे। सांगली जिल्ह्याचा विचार करताना डिसेंबरपर्यंत महसूल वाढ ही राज्याच्या तुलनेत अधिक असल्याचं केंद्रीय जीएसटी विभागाच्या वतीनं सांगण्यात आलंय। अकोल्यामधल्या कानशिवणी शेतशिवारामधील 50 फूट खोल कोरड्या विहिरीत पडून एका 50 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे। पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। मुंबई गोवा महामार्गावर खेड इथं खासगी मिनी बसचा अपघात झालाय। भरधाव वेगातील ही बस विरुद्ध दिशेला असलेल्या पुलाच्या कठड्याला जाऊन धडकली आणि यामध्ये 17 जण गंभीर जखमी झाले। 4 जणांची प्रकृती चिंताजनक आहे। गोंदिया मेडिकल कॉलेज अंतर्गत येत असलेल्या गंगा रुग्णालयात रक्ताचा तुटवडा निर्माण झालाय, तर जिल्ह्यामध्ये एकमात्र शासकीय रक्तपेढी असूनही रक्ताचा तुटवडा असल्यानं रुग्णांना बाहेरील खासगी रक्तपेढीतून रक्त विकत घेऊन यावं लागतंय। त्यामुळे आता नागरिकांना रक्तदान करण्याचं आवाहन केलं जात आहे। जळगावमधील कला शिक्षक सुनील दाभाडे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर पाटीवर सावित्रीबाई फुले यांचं चित्र रेखाटलंय। स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या आणि विद्येची जननी असलेल्या सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या हातात पाटी देऊन महिलांना शिक्षणाचा मान उपलब्ध करून दिला। त्यामुळे पाटीवर चित्र रेखाटून कला शिक्षक सुनील दाभाडे यांनी अनोख्या पद्धतीनं सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केलंय। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा महामोर्चा आज आझाद मैदानावर धडकणारे अंगणवाडी कर्मचारी विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी संपावर गेलेत। मागण्यांची पूर्तता न झाल्यानं सरकारला जाब विचारण्यासाठी हजारो अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा भव्य मोर्चा महाराष्ट्र राज्य कर्मचारी कृती समितीच्या माध्यमातून आझाद मैदानावर धडकणार आहे आणि या कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरे सुद्धा दुपारी आझाद मैदानावर उपस्थित राहणार आहेत। पिंपरी चिंचवड शहरामधील रुग्णालयांमध्ये 30 रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती पिंपरी चिंचवडच्या आरोग्य विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे। त्यापैकी आता 4 रुग्ण हे हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत आणि उर्वरित रुग्णांमध्ये सौम्य लक्षण असल्यानं त्यांना घरी उपचार घेण्याचा सल्ला वैद्यकीय विभागानं दिलाय। छत्रपती संभाजीनगरमधील सगळ्या पेट्रोल पंपांवर पुरेसा साठा उपलब्ध आहे। त्यामुळे सगळे पेट्रोल पंप सुरळीतपणे सुरू असून 2 दिवसांनंतर पेट्रोल पंप सुरळीतपणे सुरू झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय। मालवाहतूकदारांनी आपला संप मागे घेतलाय, मात्र सोमवारपासून पेट्रोल डिझेलचे टँकर न आल्यानं अमरावतीमधील पेट्रोल आणि डिझेल पंप रात्रीपासून बंद आहेत, तर जिल्ह्यातील केवळ 10 पेट्रोल पंप सुरू असून उर्वरित पंपांवर पेट्रोल डिझेल उपलब्ध नाही असे फलक लावले। केंद्र सरकारनं हिट अँड रन संबंधित नवीन कायदा लागू केलाय। या विरोधात देशभर वाहन चालकांनी आंदोलन पुकारलंय, तर डिझेल पेट्रोल टँकर येत नसल्यामुळे पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा लागल्यात आणि अनेक पेट्रोल पंप बंद झालेत। त्यामुळे आता पंपांवर गर्दी पाहायला मिळते। नागपूरमध्ये पेट्रोल पंपांवर ठणठणाट असल्याचं दिसून आलंय। सुमारे 300 पेट्रोल पंपांवर इंधन तुटवडा निर्माण झाल्यानं नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। ज्या पंपांवर पेट्रोल आहे त्या ठिकाणी तुफान गर्दी दिसते। हिट अँड रन कायदा रद्द करावा या मागणीसाठी आता गोंदियामध्ये रास्ता रोको करण्यात आला होता, तर कटिंगीकला आणि कुडवा या 2 ठिकाणी रास्ता रोको करणाऱ्या 19 वाहन चालकांवर रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। जळगावमध्ये अखिल भारतीय सफाई कर्मचारी युनियनच्या वतीनं सफाई कामगारांचा राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं। या अधिवेशनाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते, तर अनेक तरुणांनी काँग्रेसमध्ये प्रवेशही केलाय। बुलढाण्यामध्ये शिवसेनेनं काँग्रेसला मोठा धक्का दिलाय। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता अमोल वानखेडेंसह काँग्रेसचे सोशल मीडिया विधानसभा प्रमुख अजय खोत यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय, तर बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झालाय। माजी मंत्री सुनील केदार यांच्या जामिनावर आज सुनावणी होणार आहे। 30 डिसेंबर रोजी सत्र न्यायालयानं केदार यांचा जामीन अर्ज फेटाळला होता। त्यानंतर
सुनील केदार यांचा जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयातल्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आणि या अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता आहे। लिंगायत समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य सरकारच्या वतीनं महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे। त्या अंतर्गत सोलापुरात या महामंडळाचं कार्यालय सुरू झालंय। सध्या या कार्यालयात कर्मचाऱ्यांची कमतरता असून तात्काळ भरली जावी अशी मागणी केली जाते। तर जालना महानगरपालिकेचा चोरीला गेलेला जेसीबी पोलिसांनी अवघ्या काही तासात शोधलाय। चोरट्यांनी अमृतबन येथे जाऊन वॉचमनला पेट्रोल पंप बंद होणार आहेत, जेसीबी मध्ये डिझेल कमी आहे, आम्ही डिझेल भरून आणतोय अशी थाप मारून जेसीबी पळवला आणि जेसीबीचं लोकेशन घेतलं असता खातगाव शिवारात हा जेसीबी पोलिसांना आढळून आलाय। तर मुळशी तालुक्यामध्ये आता पुणे कोलाड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753F चं काम अतिशय संथ गतीनं सुरू आहे। याच रस्त्यावर पिरंगुट घाटात रस्त्याच्या कडेच्या संरक्षण भिंतीचं काम सध्या सुरू असून काही दिवसांपूर्वी याबाबत मुळशी तालुका शिवसेना उभाटा गटानं मागणी केली होती। संरक्षक भिंत बांधण्याची मागणी पत्राद्वारे सार्वजनिक बांधकाम खात्याला केली आणि याबाबतचं वृत्त न्यूज 18 लोकमतनं दाखवलं होतं। तर मुळशी तालुक्यामध्ये आता 18,500 कुणबी नोंदी सापडल्यात, मात्र नोंदी सापडलेल्या नागरिकांना कुणबी जात दाखले देण्याचं काम पौड तहसील कार्यालयातील यंत्रणा अतिशय संथ गतीनं करत असल्याचा आरोप होतोय। त्यामुळे ही प्रमाणपत्र जलद गतीनं देण्याची मागणी ठाकरे गटानं केली आहे। प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिर मधील गणपतींच्या मूर्तीला सिंदूर लेपन केलं जाणार आहे। त्यामुळे बुधवारी 3 जानेवारी ते रविवारी 7 या कालावधीमध्ये भाविकांसाठी श्रींच्या मूर्तीचं प्रत्यक्ष दर्शन बंद असणार आहे। त्याऐवजी श्रींच्या प्रतिमेचं दर्शन भाविकांना दिलं जाईल। तर आता पौंड एसटी स्थानकावर गांधीगिरी पद्धतीनं आंदोलन करण्यात आले। कोरोनापासून मुळशी धरण भागात एसटी महामंडळानं बस सेवा बंद केली, त्यामुळे ही बस सेवा सुरू करण्याची मागणी केली जाते। एसटी सेवा सुरू न केल्यास बस डेपोच्या अधिकाऱ्यांना काळं फासू असा इशारा सुद्धा देण्यात आलाय। मुंबई गोवा महामार्गावरील दुरावस्थेबाबत हायकोर्टात दाखल जनहित याचिकेवर आज सुनावणी होती आणि गेली 12 वर्ष रखडलेल्या या कामाच्या पूर्ततेची डेडलाईन पुन्हा पुढे गेल्याचा मुद्दा याचिकाकर्ते हायकोर्टात मांडणार आहेत। कसिनो अधिकृत करण्याबाबत 47 वर्षांपूर्वी कायदा करण्यात आला होता, मात्र तो अधिसूचित करण्यात न आल्यानं त्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही। त्यामुळे आता कसिनो संदर्भातील कायदा अधिसूचित करण्याचा आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्य सरकारला देण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात नव्यानं जनहित याचिका करण्यात आली आहे। तर शिवडी न्हावा शेवा सागरी सेतूचं लोकार्पण 12 जानेवारीला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे आणि याच लोकार्पण सोहळ्यात ठाणे बोरिवली दुहेरी भुयारी मार्ग आणि ऑरेंज गेट मरीन ड्राईव्ह भुयारी मार्ग या प्रकल्पांचं भूमिपूजन सुद्धा केलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे। यासाठी आता MMRDAनं तयारी सुद्धा सुरू केली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या पवई वेंचुरी येथील अप्पर वैतरणा आणि वैतरणामधील 900 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनी जोडणीमध्ये गळती आढळून आली आहे। ही गळती रोखण्यासाठी दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे। त्यामुळे गुरुवारी 24 तास कुर्ला आणि भांडूपमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार आहे। शहर भागामध्ये 10% पाणी कपात असेल। तर राज्याच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं घट होत असून केवळ एका आठवड्यात धरणातील पाणीसाठा 2% घटलाय। डिसेंबर महिन्याच्या अखेरीस राज्यभरात 63% पाणीसाठा होता। नववर्षाच्या पहिल्याच दिवशी तो 61% घसरला आणि पाणीटंचाईमुळे जवळपास 400 टँकरनं 961 वाड्यांना आणि 366 गावांना पाणी पुरवठा केला जातोय। तर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा तुलनेनं समाधानकारक आहे। मुंबईतील सगळ्या धरणांमध्ये सरासरी 70.55% पाणीसाठा आणि गेल्या काही दिवसांमध्ये धरणांमधील पाणीसाठा जवळपास 3% घटला असला तरी मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरं जावं लागणार नाहीये। तर आता डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला उन्हाळ कांद्याची आवक अंतिम टप्प्यात आली आहे। खरीप लाल कांद्याच्या लागवडी पाऊस नसल्यानं उशिरानं झाल्यानं आवक निम्म्यापेक्षा कमी दिसून येते। त्यामुळे मागणीच्या तुलनेत आवक कमी असताना दरात सुधारणा अपेक्षित होती, मात्र केंद्र सरकारनं निर्यात बंदी केल्यामुळे शेतकऱ्यांना आता क्विंटल मागे 1800 ते 2000 रुपयांचा आर्थिक फटका बसलाय।